शांत स्वभाव ही माणसाची सर्वात मोठी ताकद असते. काही व्यक्ती आपल्या शांत आणि संयमी वागण्याने सर्वांची मने जिंकतात. त्यांचा हा गुण केवळ त्यांचा मोठेपणाच दाखवत नाही, तर इतरांना जगण्याची एक नवी दिशा देतो. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास उलगडणार आहोत, अर्थात कैलासवासी भालचंद्र माधव वाणी तथा कासोदेकर यांचा. अण्णांचा जन्म दिनांक 18 मार्च 1938 साली जळगाव जिल्ह्यातल्या रत्नपिंपरी येथे झाला. वडील श्री माधव हरचंद वाणी आणि आई सौ गिरिजा माधव वाणी. अतिशय शांत आणि संयमी दाम्पत्य. वडिलांचा धुळे येथे छोटासा किराणा व्यवसाय. मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील कासोदा, परंतु उदरनिर्वाहासाठी वाणी कुटुंब धुळे येथे स्थायिक झाले. अण्णांना एक बहीण सौ कमलताई जगन्नाथ पाचपुते मालेगाव. अण्णांना एकच बहीण असली तरी 9 चुलत भाऊ आणि 6 चुलत बहिणी असा मोठा गोतावळा. अण्णा सर्व भावंडांमध्ये ज्येष्ठ. शिक्षणाप्रती आवड असलेल्या अण्णांनी इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण आपले मामा श्री ओंकार सुखदेव वाणी रावळगाव यांच्याकडे घेतले. 10वीची परीक्षा दिली होती आणि ज्या निकालाची अण्णा आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजाडला. परंतु नियतीने अण्णांबरोबर एक क्रूर खेळ खेळत अण्णा अर्थात छोट्या भालचंद्रापासून त्याची आई हिरावून नेली. काय म्हणावे या नियतीच्या क्रूर चेष्टेला. एवढे मोठे दुःख पचवत अण्णांनी टायपिंगचा क्लास करून धुळे येथील न्यायालयात स्टेनो म्हणून नोकरी स्वीकारली. साधारण 2 वर्षे न्यायालयातील नोकरीचा अनुभव अण्णांच्या गाठीशी होता. नाशिक येथील सद्गृहस्थ श्री D.S. वाणी यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत असे अण्णांना कळवले. त्यानुसार अण्णांनी परीक्षा आणि इंटरव्ह्यू देत धुळ्याजवळील लळिंग या गावी लिपिक म्हणून नोकरीचा श्रीगणेशा केला. आपल्या मुलाचे हे यश बघायला गिरिजाबाई हयात नव्हत्या. अण्णांना हे दुःख मनाला सारखे बोचत होते, परंतु मनाला समजावत अण्णांनी आपला पुढील जीवनप्रवास सुरू केला. लळिंग इथल्या काही काळच्या वास्तव्यानंतर अण्णांची बदली नाशिक येथे झाली. आपला मुलगा स्थिर स्थावर झाल्यामुळे घरच्यांनी अण्णांचे लग्न करण्याचे ठरविले. नगरदेवळ येथील सद्गृहस्थ श्री गणपतगिरी शिरोडे यांची कन्या कलावती यांच्याबरोबर अण्णा विवाहबद्ध झाले. परंतु दुर्दैव असं की निमोनियाच्या आजाराने कलावती यांचं अल्पावधीतच निधन झालं. चिरंजीव संजय आणि संगीता आईविना पोरके झाले. या कठीण प्रसंगात अण्णांचे अंमळनेर येथील भाऊ ॲडव्होकेट श्री विठ्ठल केशव वाणी यांच्या पुढाकाराने अण्णांचा विवाह श्री कृपाराम राजाराम अमृतकर आणि सौ अनुसया कृपाराम अमृतकर अंमळनेर यांच्या कन्या मालती यांच्याबरोबर जुळून आला. सौ मालती आपल्या शांत आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या स्वभावामुळे वाणी परिवारात समरसून गेल्या. त्या उत्तम सुगरणही होत्या. दरम्यानच्या काळात अण्णांना देवेंद्र, प्रवीण आणि ज्योत्सना ही अपत्य झाली. 5ही अपत्यांनी वाणी दाम्पत्याचा संसार छान बहरला होता. सौ मालतीताईंनी संजय आणि संगीता यांचे अगदी प्रेमाने संगोपन केले. त्यांना जन्मदात्या आईची कधी उणीव भासू दिली नाही. अण्णांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत होती. लळिंग, नाशिक, पेठ, हर्सुल, अहिल्यानगर आणि पुन्हा नाशिक. ज्या ज्या ठिकाणी अण्णांचा कार्यकाळ होता त्या प्रत्येक ठिकाणी अण्णांनी आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावाने माणसे जोडली, त्यांची मने जिंकली. अण्णा धार्मिकही तेवढेच होते. हर्सुलला वास्तव्य असताना ते दरवर्षी तेथील दत्त मंदिरात गुरुचरित्राचे पारायण करत. तेथील रहिवाशांनी अण्णांना चक्क दत्त मंदिराचे पुजारी म्हणून घोषित केले होते. यापेक्षा अधिक मोठे बक्षीस किंवा पावती कोणती. हर्सुल येथे आपली सख्खी बहीण कमलताईनंतर अण्णांना अजून एक बहीण लाभली, सौ सुलोचनाताई काळे. अण्णांनी त्यांना अगदी आपल्या सख्ख्या बहिणीसारखेच मानले. सुलोचनाताई यांनीही
गेल्या 40 वर्षांपासूनचे हे भावा बहिणीचे दृढ नाते शेवटपर्यंत टिकवले. अण्णांच्या पत्नी सौ मालती यांच्याबरोबरही काळे मावशींचे जिव्हाळ्याचे नाते होते. काळे मावशी आणि वाणी मावशी यांची जिवलग मैत्री सर्व दूर परिचित होती. सगळ्या मुलांना अण्णांनी संस्कारक्षम आणि उच्च शिक्षित केले. मोठे चिरंजीव संजय हे नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाले आहेत. द्वितीय चिरंजीव देवेंद्र यांचा नाशिक येथे व्यवसाय आहे, तर तृतीय चिरंजीव प्रवीण हे पुणे येथील झेन्सार टेक्नॉलॉजी या मल्टीनॅशनल IT कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. अण्णांच्या मुली सौ संगीता दिलीप भांबरे या मालेगाव येथे असतात, तर सौ ज्योत्सना प्रवीण येवले ह्या पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. अण्णांच्या सुना सौ सुवर्णा संजय कासोदेकर आणि सौ जयश्री प्रवीण कासोदेकर या उच्च शिक्षित असून सौ जयश्री पुणे येथील प्रतिथयश महाविद्यालय MIT येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मानसी यश कोठावदे, अश्विनी मयूर ततार या नाती, तर यश आणि मयूर यांच्या रूपाने अण्णांना नात जावई आहेत. त्रिशा, रोहन, श्रेयश, स्वर्णिमा, चेतन ही अण्णांची सर्व नातवंडे. अण्णा म्हणजे अतिशय स्वावलंबी. शेवटपर्यंत त्यांनी स्वतःची कामे स्वतःच केली. त्यांना परावलंबन अजिबात आवडत नसे. कुणी थोडीही मदत केली तरी अण्णा लगेच त्याचे अगदी तोंड भरून कौतुक करत आणि आभार मानत. नाशिक येथे राहत असलेल्या उंटवाडी फॉरेस्ट कॉलनीमध्ये अण्णांनी गणेशोत्सव सुरू केला होता, जेणेकरून कॉलनीतील सर्व रहिवासी एकत्र येतील, एकमेकांबद्दलचा स्नेह वृद्धिंगत होईल, ही त्यामागची त्यांची भावना होती. अण्णांची प्रभू श्रीराम, श्री सप्तशृंगी माता व श्री गुरुदेव दत्त यांच्यावर विशेष श्रद्धा आणि प्रभाव होता. कुठल्याही प्राणीमात्राला इजा करणे किंवा मारणे त्यांना कधीही आवडत नसे. सकाळी देवपूजा, वर्तमानपत्र तसेच धार्मिक पुस्तकांचे वाचन अण्णांना आवडत असे. वर्तमानपत्रातील माहितीपूर्ण गोष्टींचे कात्रणे काढून त्यांचा अल्बम बनविणे हा अण्णांचा आवडता छंद. मुलांचे संगोपन करत असताना त्यांनी कधीच हॉटेलचे अन्न स्वतः आणि मुलांना खाऊ घातले नाही. सगळ्यांना ते फळे खाऊ घालत. पुण्यात मुलगा प्रवीणकडे आल्यानंतर त्यांनी सून नातवंडांबरोबर कधीकधी हॉटेलचेही जेवण घेतले. मी अजिबात खाणार नाही असा पवित्रा न घेता काळानुसार तेही बदलले. त्यांच्या सर्व जीवन प्रवासात पत्नी सौ मालती यांची त्यांना अनमोल साथ लाभली. त्यांनी बनवलेले लाडू आणि लोणचं ज्यांनी खाल्लं ते आयुष्यभर त्याची स्वादिष्ट चव विसरले नाहीत. सौ मालती सामाजिक कार्यात सदैव अग्रभागी असत. अण्णांनी त्यांना कुठल्याही कामासाठी अडविले नाही, नेहमीच साथ दिली. अशी ही माऊली आणि अण्णांची अर्धांगिनी दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी अण्णांची साथ कायमची सोडून गेली. संपूर्ण वाणी परिवार दुःखात बुडाला, परंतु अण्णांनी मोठ्या हिमतीने वयाच्या 85व्या वर्षी स्वतःला सावरत आपल्या मुलांनाही धीर दिला. धन्य ते अण्णा. अण्णांचे खास बालमित्र जाधव यांनी अण्णांबरोबरची मैत्री शेवटपर्यंत निभावली. एक शाळा, नोकरी एकाच ठिकाणी आणि नाशिक येथे राहण्याचा परिसरही एकच निवडला, अर्थात इंदिरानगर. रमेश घाटे, जगदीश चौधरी, गायकवाड, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, चंद्रकांत बेलगावकर, ॲडव्होकेट प्रभाकर बाविस्कर, दिलीप कोठावदे आणि पुणे येथील देशपांडे काका या अण्णांच्या मित्रमंडळीने अण्णांशी शेवटपर्यंत मैत्री जपली. सतत कार्यमग्न असलेल्या अण्णांनी 35 वर्षांच्या सेवेनंतर ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून सेवानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतरही आपल्या मित्राच्या कंपनीत 4 वर्ष अकाउंटंट म्हणून त्यांनी चोखपणे कामकाज पाहिले. स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवण्याचे यापेक्षा उत्तम उदाहरण ते कोणते? अण्णांच्या दोन्ही सुनांनी त्यांची शेवटपर्यंत सेवा केली. पत्नी गेल्यानंतर अण्णांचे वास्तव्य गेल्या 4 वर्षांपासून पुणे येथे लहान चिरंजीव
प्रवीण यांच्याकडे होते. सुनबाई सौ जयश्री अण्णा आमच्याकडे राहत नसून आम्ही अण्णांकडे राहतो असे नेहमी म्हणत. हे सर्व अण्णांचे संस्कार. वाणी तथा कासोदेकर परिवाराचा हा कर्मयोगी नेहमी सुखी, समाधानी आणि आनंदी रहा हा कानमंत्र देत स्वातंत्र्यपूर्व संध्येला अर्थात 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजता वयाच्या 89व्या वर्षी संपूर्ण कासोदेकर परिवाराला दुःख सागरात लोटत जन्म मरणाच्या फेऱ्यातून स्वतंत्र होत मुक्त झाला. अण्णा, तुम्ही सदैव आमच्या आठवणीत राहाल. आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.